नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर मित्रांनो, WRDचे जे आन्सर शीट आहे, जो नॉर्मलायझेशनचे मार्क्स आहेत, येऊन भरपूर काही वेळ झाला तरी आहे जो निकाल आहे तो लागत नाही आहे. तर निकाल आणि वेटिंग लिस्ट लावण्याकरता जो आचारसंहितेचं कारण सरकार पुढे दाखवत आहे. तर या आचारसंहितेमध्ये मित्रांनो जॉईनिंग देता येत नाही, परंतु निकाल जे आहे ते घोषित करू शकतात गव्हर्नमेंट. परंतु त्यांनी आतापर्यंत जो निकाल आहे WRDचा घोषित केलेला नाही. त्याच्याकरता जे रोहित पवार आहे, आमदार आहे कर्जतवरून, रोहित पवारांना सगळेजण ओळखतच असेल. मुलांचे मुद्दे वेळोवेळी उचलून धरत असतात. तर त्यांनी एक माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना मेल केलेला आहे किंवा एक ट्विट केलेला आहे की जो निकाल आहे त्यांनी लवकरात लवकर जाहीर करावा. भरती जी आहे ती भरती प्रक्रिया म्हणजे जॉईनिंग प्रोसेस जे आहे त्याला वेळ लागेल, परंतु निकाल जाहीर करावा असे त्यांनी एक पत्राद्वारे किंवा एका मेलद्वारे त्यांना विनंती केलेली आहे. तर ते आता आपण त्यांचं जे त्यांनी काय म्हटलं आहे ते आता त्याच्यामध्ये बघूया. तर मित्रांनो, डिसेंबर 2023 जानेवारी 2024मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. ठीक आहे, निवड यादी जाहीर झालेली नाही. महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील जलसंपदा विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचं कारण देत असल्याचं समोर येत आहे. ठीक आहे, महसूल विभागाने त्यांची जी आहे ते आचारसंहितेत तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली आहे, परंतु जे WRDचे जे काही अधिकारी आहेत ते आचारसंहितेचं कारण पुढे दाखवून जे आहे ते जी निवड यादी आहे ती घोषित करत नाही. ठीक आहे, तर केले असताना देखील वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावणार नाहीत. ठीक आहे, याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला सुद्धा होता. तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता. चॅनलवर व्हिडिओ आहे की आचारसंहितेमध्ये परीक्षेच्या संदर्भात कोणते कार्य करता येतात आणि कोणते कार्य करता येत नाही. ठीक आहे, त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यामुळे जलसंपदा विभागाने निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तत्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफकड थांबावी ही विनंती, असं यांनी रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, यांनी जो हे केलं आहे ट्विट केलं आहे अजित पवार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. ठीक आहे, तर मित्रांनो, आता जी महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी आहे की तुमची जी निवड यादी येण्याचे चान्सेस आहे ते चान्सेस लवकरात लवकर जे आहे मला वाटते 8 ते 15 एप्रिलच्या दरम्यान येऊ शकतात. ठीक आहे, 8 ते 15 एप्रिलच्या दरम्यान जे निवड याद्या घोषित होऊ शकतात आणि वेटिंग लिस्टसुद्धा घोषित होऊ शकतात. बाकी काही अपडेट माहिती आली तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नक्की प्रोव्हाइड करायचं काम करेल. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आचारसंहितेच्या दरम्यान कोणत्या कार्य केले जाऊ शकते त्याची जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यात आचारसंहितेमध्ये जे कारण दाखवत आहे विभाग, तर आचारसंहितेमध्ये जो निकाल घोषित करायला कसल्याही प्रकारचा अडथळा नसतो. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.